नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते छानच असाल आणि छानच राहा. मी आहे रुपाली आणि आपला आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आमची इथे तयारी झाली आहे. आम्ही चाललो आहे कल्याणला, डीमार्टला. तर बाकीची काय शॉपिंग करायची आहे तर माहित नाही, ते आल्यानंतर दाखवेल. तर एवढं काय नाही घ्यायचं, पण असंच चाललोय. थोडंसं घ्यायचंय तर ते घेऊन येतो. तर काय काय आल्यानंतर दाखवते. तर हे बघा, इथे आमची सगळी तयारी झाली. आमचं पिल्लू पण आज न्यूज चालू आहे, आज रिझल्ट आहे मतदानाचा, तर ते बघतायत. तस्मै तर भेटूया. अचानकच ठरलं आमचं कल्याणला जायला. थोडंसं डीमार्टचं पण खरेदी करायची होती, किराणा संपला होता. तर मग म्हटलं जाऊ दे, चला कल्याणलाच जाऊया. कारण दिवाळीच्या अगोदर मी जीन्स आणि टॉप घेतले होते, तर ते मला होत नव्हते. कारण आफ्टर प्रेग्नन्सी आता थोडं प्रॉब्लेम होतो कपड्यांचा, आणि त्याच्यामुळे मग ते चेंज करायचे होते कपडे. तर म्हटलं मग ते पण करून होईल. खूप दिवस झाले होते, नंतर चेंज करून देतील नाही देतील, तर म्हटलं ते पण काम होईल. त्या निमित्ताने असं जाऊया करून. तर आम्ही निघालो आणि इथे बघा, आम्हाला फिरायचं म्हटलं का खूप मज्जा वाटते. तस्मेला खूप आवडतं फिरायला. तर त्याची मस्ती मस्ती करून झाल्यानंतर तो झोपून गेला नेहमीप्रमाणे त्याच्या सीटवर. आणि असं आम्ही कल्याणमध्ये पोहोचतच आलो होतो. आम्ही आता कल्याणला पोहोचत आलोय. आम्ही इथे एक ठिकाणी थांबलोय सँडविच खायला. तर हे बघा, हे गेलेत आणायला. तर इथे तस्मय झोपला होता म्हणून मी काही उतरली नाही, म्हटलं इथेच द्या गाडीजवळ. तर आता तो उठलाय, तर आम्ही इथेच खाऊ. भूक लागली होती तर आम्ही बाहेर आलो. का सँडविच कसं जरा फ्रेश मिळतं, बाकीचं काही खायची एवढी इच्छा नसते, त्यामुळे आम्ही सँडविचच जास्त खातो. तर आता आम्ही खाऊ आणि मग आम्ही डीमार्टला जाऊ. तर बघत राहा पुढे, कंटिन्यू, कुठेही जाऊ नका. इथे तस्मय पण उठलाय. उठला तू? उठायचे तुला? उठून बसतो तस्मय. पडशील, थांब, पुढे येऊ नको, मी घेते तुला. हाय हाय. किती मोठी टिकली लावली पप्पानी. तर इथे बघा, मी गाडीतच बसली होती, तर त्यांनी त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठी गाडीतच सँडविच घेऊन आले. तर आम्ही कल्याणमध्ये आलो ना का आमचं ठरलेले ठिकाण आहेत, आम्ही तिथूनच खायला आम्हाला आवडतं. तर नेहमीप्रमाणे या स्टॉलवरती ते दादा खूप छान सँडविच देतात, गरम गरम आणि फ्रेश असतं. तर आम्ही खात होतो आणि तस्मय आमच्याकडे बघत होता. तर तिथूनच जवळ असं डीमार्ट होतं. तर हे बघा, आता ते चालूच झालं. तर हा एक्झिट पॉइंट आहे, त्यामुळे तिथून एंट्री नव्हती. आणि ही पूर्ण बिल्डिंग डीमार्टचीच आहे. तर आम्ही अशी डीमार्टच्या गेटमधून एंट्री केली आणि आतमध्ये गेलो. तर हे बघा, खूप मोठी बिल्डिंग आहे. आणि एंट्री केल्या केल्याच पुढंच ड्रायफ्रूट होते, आणि आमच्या साहेबांना ड्रायफ्रूट खूप आवडतात खायला. त्याच्यामुळे आम्ही डीमार्टला गेलो का आमचं नेहमी असतं. तर ड्रायफ्रूट वगैरे घेतले आणि किराणा जो लागणार होता घरी जे नव्हतं ते सगळं आम्ही भरलं. आणि तस्मयला पण ट्रॉलीमध्ये ठेवलं होतं, तर तो थोडासाच राहिला. आणि खाली पूर्ण घरगुती लागणाऱ्या वस्तू तेच होतं, आणि सेकंड फ्लोअरला बाकीचे कपडे वगैरे ते होतं. तर आम्ही लिफ्टनी सेकंड फ्लोअरला गेलो. म्हटलं इथं थोडंसं कपडे वगैरे बघूया. शक्यतो मी डीमार्टला नाही घेत कपडे वगैरे, पण बाकीच्या वगैरे वस्तू होत्या. तर आमचं असं झालं का थोडंसंच काहीतरी घ्यायचं म्हणून ते नेहमीच होतं. आणि इथे बघा, माझी थोडीशी शायनिंग चालू होती. म्हणजे मला आवडतं, मी जिथे जाते तिथे फोटो वगैरे काढतेच. तर खूप मोठा मिरर होता, तर मी थोडंसं फोटो काढले. आणि मला हे काचेचे बाउल पण घ्यायचे होते, पण मला ज्या साईजमध्ये पाहिजे होते ते नाही मिळाले, आणि मला थोडंसं ते महाग पण वाटलं. तर म्हटलं CST ला जाऊ तेव्हा घेऊ, म्हणून ते काय आम्ही घेतलं नाही. आणि थोडं म्हणता म्हणता आमची ट्रॉली तर गच्च भरून गेली होती. तर एका ट्रॉलीमध्ये बसलं नाही तर 2 ट्रॉलीमध्ये घेतलं.
तर काहीच घ्यायचं नव्हतं थोडंसं, पण जवळजवळ 10,800चा डीमार्ट मधून आमची खरेदी झाली. तर असंच होतं डीमार्टला गेलं का, माझं काय सगळ्यांचं असंच होतं. तर आम्ही तिथून मग आम्ही भरपूर वेळ थांबलो होतो डीमार्टला, खूप फिरलो, सगळं बघितलं, जे हवं होतं ते घेतलं. चप्पल वगैरे, शूज वगैरे पण घ्यायचे होते त्यांना आणि मानसला घेतले. आणि मला कुकर घ्यायचा होता तर डीमार्टला नाही घेतला, कारण मला इंडक्शन वरती पण बसेल असा पाहिजे होता. म्हटलं जर नाही बसला तर मग परत चेंज नाही करता येणार, म्हणून मग आम्ही शिवाजी चौकामध्ये आलो आणि तिथे एका दुकानातून मी कुकर पण घेतला. तर 1000 रुपयाला काहीतरी पडला मला तो. आणि तिथून म्हटलं आता दत्त जयंती आलीये, मार्गशीर्ष पण आहे, जवळ आलाय, तर मी थोडंसं देवांचे वस्त्र वगैरे बघत होती. तर ते घेतलं थोडंसं. तर हे बोलले सध्या हे नको घेऊ. मग स्वामींसाठी मी नवीन ड्रेस घेतला आणि आम्ही तिथून निघालो. आणि नेहमीप्रमाणे मागे पण मी तुम्हाला दाखवलं होतं हे हॉटेल, तर म्हटलं आपण जेवण करूया. तर इथे आमचा पोपटच झाला, कारण 5:30 वाजले होते तर आम्हाला काय जेवण मिळालं नाही. मग आम्ही चहाच घेतला आणि तिथून निघालो. तर मग इथे आम्ही खडकपाडा कल्याणला इथे आलो. इधर आना, इधर आ लो, पाव भाजी वो एक गिर गया है इधर अंदर। हाँ, बैठ यहाँ पे खाओ। ये कौन सी कक्षा में बेटा? तीसरी में। ये होली के बाद स्कूल तो खत्म हो जाएगा ना रे? हाँ? फिर मम्मी पापा की तरफ पुढे जा ना जरा। तर इथे स्ट्रीट फूड म्हणून आहे, खूप छान स्टॉल असतात आणि तिथे पण पावभाजी, वडापाव खूप छान मिळतो. तर इथे आल्यानंतर हा छोटू आला होता, तर दीदी बलून ले लो करके. तर मग म्हटलं पावभाजी खातो का, तर म्हटलं तो ठीक आहे खातो बोलला. तर तो मागा लागला होता बलून घ्या म्हणून. तर मग त्याला अगोदर पावभाजी खायला दिली. तर तो पण अगोदर लाजत होता, नंतर तो बसला खायला. मग खूप वाईट वाटतं एवढ्या छोट्या छोट्या मुलांना असं काम करताना बघायला. खरं नाही आवडत, पण एक समाधान पण होतं का तो भीक न मागता काहीतरी विकत होता. तर म्हणून त्याला खायला दिलं अगोदर आणि नंतर मग त्याच्याकडून बलून पण विकत घेतला. तर त्याला विचारलं तू स्कूलमध्ये जातो का, तर त्याला हेही सांगितलं का स्कूलमध्ये जायचं करून. तर त्याच्याशी खूप वेळ मस्त गप्पा मारल्या. आणि तिथेच बाजूला मग हे फ्रूटचं दुकान होतं. तर आम्ही नेहमी गेलो का घेतोच इथून, आणि खूप जास्त एकदमच घेतो कारण छान मिळतात इथे. तर इथे आम्ही भरपूर काय काय घेतलं, सफरचंद, डाळिंब आणि आंबे पण होते. तर मला तर आंबे खूप आवडतात, तर आंबे पण घेतले. तर सीझन सारखे एवढे छान नव्हते, पण तरी पण घेतले थोडेसे. तर असे आम्ही जवळजवळ 1,500चे तर फ्रुट्सच घेतले. आणि हे बघा, हे मिनी ऑरेंज होतं आणि पिलूला पण भरवलं आणि खूप गोड, म्हणजे गोड होतं ते, त्याच्यात बी पण नसते आणि छान लागलं. तर मग तस्मैला पण भरवलं. असे आम्ही खूप सारे फ्रुट्स घेतले. आणि हे बघा, हे एक नवीनच होतं अमरफळ म्हणून. तर खरंच हे पण छान लागलं, टेस्टला गोड होतं. तर अशा आम्ही 2 पिशव्या फ्रुट्स घेतले. इथे मी थोडंसं पिलूला भरवलं आणि आम्ही तिथून निघालो. मग आणि निघालो तर रिझल्ट वगैरे तर लागून झालेला होता. तर ट्रॅफिक लागलंच होतं रस्त्याला, कारण निवडणुकीचा रिझल्ट होता ते त्या दिवशी. त्याच्यामुळं मग आणि गाडीमध्ये हा व्हिडिओ चालू आहे, तर फक्त 20 स्पीडच्या अगोदरच, म्हणजे कमी 20च्या आतच स्पीड असेल तरच लागतात व्हिडिओ, नाहीतर मग अलाउड नाहीये, व्हिडिओ लागतच नाही. असं आम्ही घरी पोहोचलो. आणि घरी आल्या आल्याच मग सगळा पसारा मी मांडला, कारण तस्मैला खाऊ करायचं होतं, कारण त्याचं दुपारचं मिस झालं होतं. सकाळी त्याला भरवून निघालो होतो आम्ही. त्याच्यामुळे मग म्हटलं अगोदर हे सगळं ठेवते, कारण मग नंतर व्हिडिओ करता नाही येणार, किंवा सगळं ठेवून दिल्यानंतर मग हे दाखवता नाही येणार. तर म्हणून मग हे सगळं, एवढं सगळं साहित्य आम्ही घेतलं होतं. तर तो सगळा पसारा काढला, सगळं जिथल्या तिथं व्यवस्थित मांडून दिलं, डब्यामध्ये ठेवून दिलं.
आणि त्याच्यानंतर मग मी पिलूसाठी खाऊ बनवलं, त्याला भरवलं. तर असा गेला आमचा पूर्ण दिवस. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि जर काही कमी जास्त वाटत असेल किंवा जर तुमचं काही सजेशन असेल तर तेही मला नक्की सांगा, म्हणजे मग त्याच्यात मला त्याप्रमाणे चेंज करता येईल. तर पुन्हा भेटूया अशा छान व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.